नमस्कार सर्वांना, कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. उन्हाळा आहे, मुलांना मध्ये मध्ये भूक लागते, त्यासाठी त्यांच्यासाठी खास रेसिपी आहे खाकरा. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. इथे आपल्याला घ्यायचं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ. चाळणीमध्ये 1 वाटी घेतलेलं आहे आणि ही दुसरी वाटी. हे आता चाळणी घेऊन ठेवूयात. त्यासोबत इथे पाव वाटी घ्यायचं आहे बेसन पीठ, ते पण मिक्स करून घ्यायचे. आणि आता ही दोन्ही पिठं चाळून घ्यायची. ही पिठं आहेत ती चाळून झाली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. कसुरी मेथी घेतलेली आहे 1.5 चमचा. जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल, घरातली जी आपण ओली मेथी आणतो त्याची बारीक बारीक पानं अगदी चिरून घ्यायची आणि त्यामध्ये घालून घेतली तरी पण चालतात. त्यासोबत इथे घालायची आहे लाल मिरची पावडर अर्धा चमचा, पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि जिरं घालायचं आहे 1 चमचा. आणि आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं. 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपलं साधंच घातलं तरी चालेल, गरम करायची गरज नाही. आणि आता तेल आहे ते संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचं सगळीकडे. तर पीठ आता छान असं, आणि खाकरा आहे तो छान असा खुसखुशीत होतो अगदी मस्त. सगळीकडे लावून झालेलं आहे तेल. आता ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करताना कोमट पाणी वापर करायचं आहे, जास्त गरम पण नाही. 1 वाटी इथे पाणी घेतलं आहे. घालताना थोडं घालायचं आधी पाणी, आणि पीठ आहे ते मळून घ्यायचं. तर इथे पीठ आहे ते मळून झालेलं आहे. जसं आपण थेपला करतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पाणी जेवढं मी घेतलं होतं आधी 1 वाटी पूर्ण लागलं. मी पुन्हा एकदा कोमट पाणी घेतलं, त्यातलं एवढं पाणी संपलेलं आहे, म्हणजे 1.25 वाटी पाणी लागलेलं आहे. तर आता ह्याला पीठ आहे ते 20 मिनटं मुरू द्यायचे. इथे पाहूयात पीठ आहे ते छान मुरलेलं आहे. आता ह्याला तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं चमचाभर तेल लावून ह्याला छान असं पुन्हा एकदा मळून घ्यायचं. सर्व पिठाचे आहेत ते आता गोळे करून घेतलेले आहेत. तेल लावल्यानंतर एकसारखं आता करून घ्यायचं छान असं, हाताने दाब देऊन अगदी मस्त त्याला दाब द्यायचा. इथे सुकं पीठ घ्यायचं आहे, गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे. आणि आता ह्याला लाटून घ्यायचे. लाटताना पातळ लाटायचं आहे, एकसारखी, म्हणजे एकसारखंच झालं पाहिजे, कुठे जाड कुठे पातळ असं नाही झालं पाहिजे. तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे. कधी कधी काय होते, लाटता लाटता थोडं चिकटले जाते पोळपाटाला, तर थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. आता एकसारखे दिसण्यासाठी खाकरे, एखादा डबा कोणताही लहान मोठा कोणताही आकार घ्यायचा असेल तरी पण चालेल. त्याला पण आता एकसारखं करण्यासाठी असं छान असं कट करून घ्यायचं आहे. बाजूचं जास्तीचं पीठ आहे त्या आधीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. ते पाहू शकता अगदी छान असं कडा पण म्हणजे छान दिसते. आता याला भाजून घेऊयात. आहे तो छान गरम झालेला आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम बारीक करायची आहे आणि ते शेकून घ्यायचं आहे. आधी थोडं असं फिरवून घ्यायचं आणि लगेच असं उलटवून घ्यायचं. दोन्ही बाजूने अलटून पलटून असं शेकून झालं की 1 वाटी घ्यायची, काही पण घ्या, कापड घेतलं तरी चालेल, आणि असं त्याला दाब द्यायचा आणि शेकून घ्यायचं. जास्त गॅस फास्ट केला तर ते करपू जाऊ शकते आणि त्याच्यावर म्हणजे असे डाग पडतात काळे, ते चांगले नाही दिसत. 4 ते 5 मिनटं लागतात एक खाकरा होण्यासाठी. ते इथे पाहू शकता हलके हलके त्याला डाग येतात आता. तर ह्याच पद्धतीने करून घेऊयात. तर इथे आपले सगळे खाकरा आहेत ते तयार झालेले आहेत, करून पाहू शकताय. आणि सर्व एका आकाराचे असल्यामुळे फारच सुंदर दिसतात. आणि जर तुम्हाला गोल करायचे नसेल, चौकोनी, ट्रायंगलमध्ये कोणताही शेप तुम्ही देऊ शकता आपल्या आवडीनुसार. अगदी मस्त पाहू शकते छान असे झालेले आहेत. लहान मुलांचं सुकं खाऊ उन्हाळ्यासाठी खास. आणि आजची रेसिपी कशी वाटली सांगा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.